नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SIP टॉपअप एका एक्झाम्पल मार्फत समजून घेऊ की कशा प्रकारे टॉपअप केल्यानंतर आणि नॉर्मल SIP मध्ये काय डिफरन्स आहे, कशा प्रकारे रिटर्न्स मध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो आणि ह्या सगळ्या गोष्टी एका एक्झाम्पल म्हणून आपल्याला क्लिअर होऊन जातात. म्हणजे तुम्ही SIP टॉपअप करणं हे एक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. एक उदाहरण घेऊ यासाठी. फॉर एक्झाम्पल, एक 5,000 रुपयाची जर SIP आपण टार्गेट ठेवलं 20 वर्षाचं, आपल्याला चक्रवाढ व्याज मिळणार आहे 12.62% आणि या 12.62% 5,000 रुपयाची जर SIP आपण 20 वर्षाच्या टार्गेटने जर सेट केली तर 20 वर्षामध्ये जी जमा होती रक्कम आणि त्याच्यावरती चक्रवाढ व्याज मिळून आपल्याला 20 वर्षानंतर कमीत कमी आपलं व्हॅल्युएशन जे असेल ते 49 लाख, म्हणजे लमसम जर पकडलं तर 50 लाख रुपये आपल्याला त्याच्यामधून मिनिमम रिटर्न्स जनरेट होऊ शकतात. हीच जर SIP आपण टॉपअप केलं इयरली 1,000 रुपये, म्हणजे 5,000 रुपयाची SIP आणि तिला टॉपअप वर्षाला 1,000 रुपयाची सेट केली. म्हणजे पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 6,000, तिसऱ्या वर्षी 7,000 असं टॉपअप आपण जर सेट केलं तर 20 वर्षानंतर 12.65% या चक्रवाढ व्याजाने आपल्याला जी मॅच्युरिटीला मिळणारी 20 वर्षानंतर जे मिळणारं व्हॅल्युएशन हे कमीत कमी 1,07,98,000 प्लस असेल. म्हणजे लमसम जर पकडलं तर 1,08,00,000 इथपर्यंत आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन झालेलं बघायला भेटू शकतं. म्हणजे SIP टॉपअप केली तर आपल्याला जवळपास मिळणारं रिटर्न्स हे त्याच कालावधीमध्ये त्याच चक्रवाढ व्याजामध्ये दुपटीने झालेलं बघायला मिळतं. त्याच्यामुळं पुढच्या वेळेस तुमच्या ऍडवायझरला भेटा किंवा आमच्याशी संपर्क करा आणि SIP टॉपअप नेमका सेगमेंट काय हा समजून घ्या आणि तुमच्यासाठी योग्य फंड आणि त्याच्यामध्ये कितीची टॉपअप करणं योग्य आहे हे माहीत करून घेण्यासाठी आम्हाला नक्की भेट द्या. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.